फ्रेंड्स, काल आपण व्हिडिओ दिलेला होता एक, आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं गेलेलं होतं की उद्यापासून बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज सिलेबस चालू करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आणि त्याकरिता काही बेसिक ज्या थिंग्स आहेत, बेसिक ज्या गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी आपण जाणून घेणे आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या कोर्स बुक म्हणजेच इंग्रजीच्या पुस्तकातील जे काही लेसन दिल्या गेलेले आहेत त्या लेसनला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला 11वी 12वी, केवळ 11वी 12वीतच नाही तर भविष्यामध्ये आपण ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण जेव्हा पूर्ण करू तेव्हा ग्रॅज्युएशन पर्यंत, ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला या बेसिक इंग्लिश ग्रामरची गरज भासत असतात. आणि म्हणून त्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही शिकल्या गेलेल्या आहात, आतापर्यंत तुम्हाला त्या गोष्टी माहीत आहेत अशी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एक रिवाइज ज्याला म्हटलं जात असतात. आता रिवाइज म्हणजे काय, तर पुन्हा वारंवार जोपर्यंत तुम्ही त्याला अभ्यास करणार नाहीत तोपर्यंत ते आपल्या डोक्यामध्ये भरत नाहीत, इथे बसत नाहीत. उदाहरण जर द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल समजा आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर तुम्ही तुमचा परफॉर्मन्स तुमच्या वर्गाच्या माध्यमातून एखादी गीत जर बसवायचं असेल तर प्रॅक्टिस किती दिवस करता तुम्ही? एकच दिवस करता? नाही. वारंवार तो परफॉर्मन्स शेवटच्या दिवसापर्यंत प्रदर्शित होण्याच्या पूर्वी, स्टेजवरती सादर करण्याच्या पूर्वी कमीत कमी आपण 25 ते 30 वेळा जे काही म्हटलं जात असतात त्या गीतांची म्हणा, त्या नाटकांची आपण प्रॅक्टिस करत असतो. आणि तेव्हा कुठं त्याच्यामध्ये परफेक्शन येते. या अभ्यासाचं सुद्धा तसंच आहे. अभ्यासामध्ये सुद्धा आपल्याला वारंवार त्या गोष्टी करावं लागणार. परंतु काय असते की काही विशिष्ट अशा पद्धतीचा एक भ्रम म्हणा, काही ज्या गोष्टी जे काही म्हटल्या जात असतात, ज्या मनामध्ये तुम्ही फिक्स केल्या गेलेल्या की ही गोष्ट इम्पॉसिबल फॉर मी, माझ्याकरता अशक्य आहे असं आपण ठामपणे म्हटलं गेलेलं आहे. बट नाउ फ्रेंड्स, एव्हरीथिंग इज पॉसिबल. And who is the possible? How to the done that? Only for man. जगामध्ये बघा कोणतीही गोष्ट जे काही शक्य झाल्या गेलेली असेल ते एखाद्या पशुपक्ष्याने केलेली आहे, एखाद्या प्राण्याने केली आहे? नाही ना. मग तर ती आपल्या मानवाच्या माध्यमातूनच ती गोष्ट पूर्ण केल्या गेलेली आहेत. आणि म्हणून ही जी काही कृती आहे ही कृती सुद्धा आपल्याला पूर्ण करता येईल. बट दॅट इज द एसेन्शियल्स. वी हॅव टू द practice and practice. Yes, we have to know that practice makes a perfect man. सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो. आणि म्हणून तोच सराव पुन्हा या ठिकाणी आपल्याला चालू करावा लागेल, पुन्हा आपल्याला त्याला रिवाइज करायला लागेल. जे आपण शिकल्या गेलेलो आहोत ते दरवर्षी कुठेतरी आपण रिवाइज जर करत गेलो तर मला वाटते साहजिकच आपण आपलं बेसिक ग्रामर म्हणा, बेसिक इंग्लिश जे काही म्हटलं जात असतात ते बेसिक इंग्लिश आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करू. तर असो, चला आपण या नवीन लेसनला सुरुवात करतो. बेसिक ऑफ लँग्वेज. बेसिक ऑफ लँग्वेज. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल सुरुवातीच्या इंट्रोडक्शन मार्गदर्शन व्हिडिओ मध्ये सांगितलं गेलेलं होतं की व्हिडिओ पाहत असताना बुक्स आणि पेन जवळ असायला हवे. केवळ एक युट्यूबचा व्हिडिओ पाहतो आणि म्हणून त्या मोबाईलला घेऊन बसण्याचा प्रयत्न करू नका. तर बेसिक ऑफ लँग्वेज. आता बेसिक ऑफ लँग्वेज म्हटल्यानंतर दॅट इज डिपेंड्स ऑन द ग्रामर. दॅट ग्रामर जे काही म्हटलं जात असतात या बेसिक ऑफ द लँग्वेज जर करायचं असतं आपल्याला ग्रामरचा विचार करायचा असतो. आणि प्रत्येक वेळी जर आपण हे ग्रामर जर रिवाइज जर करत जर गेलो तर साहजिकच हे ग्रामर किंवा हे बेसिक ऑफ द लँग्वेज जे काही म्हटलं जात असतात, भाषेचा जो पाया जो काही म्हटला जात असतो, भाषेचा पाया म्हणजेच काय तर आपला ग्रामर. परंतु एनकेन जे काही म्हटलं जात असतात, काही विद्यार्थी मात्र ते रिवाइज करत असतात आणि काही विद्यार्थी मात्र ते रिवाइज करत नाही. आणि मग साहजिकच जे काही म्हटलं जात असतात त्या पद्धतीचं एक भ्रम आपल्या मनामध्ये निर्माण झाल्या गेलेला आहे. एक आपण आपल्या मनामध्ये ते फिक्स बसल्या गेलेलं आहे की इंग्लिश कठीण आहेत.
मला तर असं वाटते माझ्या अनुभवानुसार की इतर कोणत्या भाषेपेक्षा इंग्रजी जे काही म्हटलं जात असतात ते भाषा शिकणे सगळ्यात सोपी आहे. आता तुम्ही म्हणाल की सर इंग्लिश भाषा सोपी आपली मराठी सोडून? हो, मी काही प्रश्न जेव्हा विचारीन तेव्हा तुम्हाला सुद्धा वाटेल की कोणती भाषा खरोखरच इझी आहे, इंग्लिश की मराठी. तर असो, बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज. आणि बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज शिकत असताना आपल्याला दिस इज द टू टाइप्स ऑफ द ग्रामर दॅट. या ठिकाणी दोन पद्धतीचा ग्रामरचा उपयोग केला जातो. एक, here is the basic English, बेसिक इंग्लिश, आणि इकडे जे काही म्हटलं जात असतात ज्याला आपण ऍडव्हान्स इंग्लिश म्हणू जातो. ऍडव्हान्स इंग्लिश. आता हे बेसिक इंग्लिश आणि हे ऍडव्हान्स इंग्लिश जे काही म्हटलं जात असतात ते कोणाकरता आहेत? बेसिक इंग्लिशचा विचार जर करतो म्हणलं तर ऑल ऑफ स्टुडंट अँड अवर टू द parents, all these persons are essentials to the basic English there. And now the advanced English जे काही म्हटलं जात असतं that is for to the professional जे काही म्हटलं जात असतं एक व्यावसायिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून जर पाहतो म्हणलं तर या ऍडव्हान्स इंग्लिश म्हणजेच आपण त्याला म्हणू की 8 क्लास जे काही म्हटलं जात असतात 8व्या वर्गाच्या पुढे जे काही म्हटलं जात असतात त्यांना ऍडव्हान्स इंग्लिशची आपल्याला गरज भासते. असो, जरी आपण 8वा वर्ग जरी पार जरी केला गेलेला असेल परंतु बेसिक इंग्लिशच्या माध्यमातून ऑल म्हटल्या गेलेला आहेत. तुम्ही म्हणाल की सर आपण 8वा पास केला गेलेला आहे मग 8वीच्या समोरच घ्यायला इथे ऑलचं कशाला घ्यायचं? ऑल म्हणजे पहिला वर्ग पुन्हा आला आपला, फर्स्ट स्टँडर्ड पहिला आला. परंतु नाही, या ज्या काही गोष्टी आहेत बेसिक इंग्लिश मधल्या या गोष्टी ज्या पहिल्या वर्गामध्ये आपण शिकलो, ज्या 5व्या वर्गामध्ये आपण शिकलो, ज्या 6वी शिकलो 7वी शिकलो त्या खरोखरच तुम्हाला माहित आहे का? आणि असेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु नसेल तर मी काय म्हटलं गेलंय की रिवाइज करणे आवश्यक आहे. त्याला ज्याला म्हणला जातो आपण रिवाइज, पुन्हा पुन्हा जे काही म्हटलं जात असतात ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याचशा वेळेस ऐकत असतो आपल्या पालकांच्या माध्यमातून किंवा काही विद्यार्थी जे काही म्हटलं जात असतात की पालक सुद्धा विशिष्ट अशा तक्रार करत असतात की सर माझा मुलगा 10वी पर्यंत शिकला परंतु त्याचा पाया कच्चा राहिला. विद्यार्थी सुद्धा म्हणतात की सर मी शिकलो परंतु माझा गणिताचा पाया आणि इंग्रजीचा पाया कच्चा राहिला गेलेला आहे. का बरं कच्चा राहिला गेलेला आहे याचा विचार केला आपण? कच्चा राहण्यामागे कारण काय? तर मात्र आपण जे काही तुम्हाला म्हटलं गेलेलं आहे की एखादी गोष्ट मनात जर आपण जर धरल्या गेलेली असेल तर मात्र ते एक त्याच पद्धतीनं त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. एक नकारात्मक विचार जो काही म्हटला जात असतो तो नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतो की यस दिस इज नॉट पॉसिबल फॉर मी, हे माझ्यासाठी अशक्य अशी गोष्ट आहे. आपण आमिर खानचा पीके चित्रपट जो काही म्हटला जात असतो तो पीके चित्रपट पाहिला गेलेला असेल. काय असते पीके चित्रपटामध्ये? एक गोष्ट सांगितल्या गेलेली आहे की काही चुकीचं जर घडल्या गेलेलं असेल तर त्या पद्धतीचा एक विशेष अशा पद्धतीचा तो खिळा जो काही म्हटला जात असतो तो खिळा त्या भिंतीला ठोकण्याचं काम करतो. त्याच पद्धतीचं आपण जे काही म्हटलं जात असतात विशिष्ट अशा पद्धतीचं जे काही विचार आपण केले गेले आतापर्यंत नकारात्मक विचार, ते नकारात्मक विचार फक्त आपण आपल्या डोक्यामध्ये रोवण्याचा किंवा खुपसण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे त्या पीके चित्रपटासारखा. आणि म्हणून हे चुकीचे विचार, नकारात्मक विचार जे काही म्हटला जात असतात ते नकारात्मक विचार आपण आपल्या मनामध्ये जे काही म्हटलं जात असतात ते मनामध्ये आपण त्या ठिकाणी टोकल्या गेलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला जो काही म्हटला जात असतो आपला पाया जो काही म्हटला जात असतो तो पाया म्हणा किंवा आपल्याला ही भाषा जी काही म्हटला जात असतात इंग्रजी ती जड वाटत असतात. आता प्रत्येकाचा जे काही म्हटला जात असतात प्रत्येकाचाच तो विचार आहे की इंग्रजी भाषा ही जड असते, परंतु मात्र आपल्याला या भाषेचा विचार जर करायचा असेल, इंग्रजी भाषेचा विचार जर करायचा असेल तर एका भाषेपासून जे काही म्हटला जात असतात आपल्याला दुसरी भाषा जे काही म्हटला जात असतात ती दुसरी भाषा सुद्धा शिकता येते. मला एक सांगा, मूल जन्मल्यानंतर तो कोणती भाषा बोलतो? नाही, इंग्लिश, मराठी नाही. कालांतराने जेव्हा तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र
तो वेगवेगळ्या अशा भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते निरीक्षण, ते ऑब्झर्वेशन जे काही म्हटलं जात असतात, ते निरीक्षण करणे, ऑब्झर्वेशन करणे आपलं फार कमी प्रमाणामध्ये काम आहे. ऑब्झर्वेशन, निरीक्षण करणे म्हणजे एखादी टीचर शिकवत जर असेल तर, किंवा एखादी जेव्हा आपण चित्रपट जेव्हा पाहतो त्या चित्रपटामधलं चांगल्या गोष्टीचं निरीक्षण करायला पाहिजे, ऑब्झर्वेशन करायला पाहिजे की हे इथे कसं काय झालं गेलं. आपण काय करतो, मी म्हणणार नाही असं की तुम्ही चित्रपट पाहता तर पाहू नका बा म्हणून किंवा वाईट गोष्टी त्याच्यातून शिकता बा म्हणून, परंतु मात्र ज्या आपल्याला आवश्यक आहे त्या गोष्टी त्याच्यातून घेण्याचा प्रयत्न करा ना. आपण सैराट चित्रपट पाहिला, सैराट चित्रपटाच्या माध्यमातून आपण काय घेतलं, फक्त गाणं, सैराटचं गाणं घेतल्या गेलेलं आहे, त्याच्यातून काहीच घेतल्या गेलेलं नाहीये. परंतु जेव्हा चित्रपट जेव्हा बनवला जात असतात तेव्हा त्याच्यातून काहीतरी एक मेसेज जो काही म्हटला जात असतो तो मेसेज मात्र त्या ठिकाणी दिल्या गेलेले असते. अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन आपलं असायला पाहिजे. इंग्रजीचं पुस्तक आपण शिकलो, 10वी पर्यंत शिकलो आपण, परंतु 10वी पर्यंत शिकत असताना मात्र पुन्हा जे काही म्हटलं जात असतात तीच बोंब आपली आहे की सर आमचं हे जे काही म्हटलं जात असतात ते योग्य अजूनपर्यंत पाया कच्चा आहे त्याचा, अजूनपर्यंत त्याला आम्हाला ते येत नाही. त्याचं कारण काय तर आपण ऑब्झर्वेशन जे काही म्हटलं जात असतात ते ऑब्झर्वेशन मात्र कमी केल्या गेलेलं आहे. आणि म्हणून एखादी जी काही भाषा जी काही म्हटलं जात असतात, एका भाषेपासून जे काही म्हटलं जात असतात आपण दुसरी भाषा मात्र शिकू शकतो. चालणे जे काही म्हटलं जात असतात, लिहिणे जे काही म्हटलं जात असतात, वाचणे जे काही म्हटलं जात असतात, ह्या दोन्ही गोष्टी लिहिता येणे आणि वाचता येणे या दोन्ही गोष्टी जे काही म्हटलं जात असतात एका भाषेपासून दुसरी भाषेचं ऑब्झर्वेशन करत असताना आपोआपच त्या ठिकाणी आपल्याला ती शिकता येते. मग काय करायचं आहे तर काही अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची आपल्याला माहिती असायला हवी. फॉर एक्झाम्पल इंग्रजी जे काही म्हटलं बेसिक ऑफ लँग्वेज म्हणजे इंग्रजीचं, इंग्लिश भाषा जर असेल तर इंग्लिश भाषेमध्ये कोणती भाषा आपल्याला सोपी आहे शिकण्याकरिता. इंग्लिश भाषेमध्ये अल्फाबेट किती आहे, यस बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे इंग्रजी भाषेमध्ये एकूण अल्फाबेट म्हणजे काय तर 26 जे काही म्हटलं जात असतात ते 26 आहेत. नो माहित आहे, ओके. त्याच्यानंतर ते कोणते आहेत, ते कोणते आहेत 26, यस ए बी सी डी जे काही म्हटलं जात असतात. त्याच्यानंतर हे जे काही म्हटलं जातात हे 26 जे काही म्हटलं जात असतात हे इंग्रजीचे अल्फाबेट आहेत. आता हे अल्फाबेट जे काही म्हटलं जात असतात हे अल्फाबेट इंग्रजीतले एकूण 26 आहेत. दुसरी गोष्ट जर पाहतो म्हणलं तर मराठी यस नो दॅट आपल्याला नो माहित आहे का, यस माहित आहे. मराठीचे अल्फाबेट किती आहेत ते तर आपली मातृभाषा पहिलेपासून आपण शिकत आल्या गेलेलो आहोत. मातृभाषाच्या माध्यमातून मराठीचे जर आपल्याला अल्फाबेट जर सांगायचं असेल तर फार थोड्या लोकांना, इव्हन तुम्ही मला जर म्हणत असेल तर माहित आहे, परंतु सर म्हणून दाखवा जसं ए बी सी डी ई एफ जी एफ टू झेड पर्यंत आपण फड म्हणू शकतो त्या पद्धतीचं मात्र मराठीचे अल्फाबेट जे काही म्हटलं जात असतात एक मोठे व्यक्ती सुद्धा जे काही म्हटलं जात असतात त्या ठिकाणी अडखळू शकते. आणि असे मराठीमध्ये जे काही म्हटलं जात असतात एकूण अल्फाबेट जर किती जर असेल तर 48 अल्फाबेट आहेत. मग मला एक सांगा कोणते तुम्हाला लक्षात आहेत, माहित आहेत नो 48, नो माहित आहेत, नो दिस इज द राईट यस. इंग्रजीचे 26 आहेत माहित आहेत, ते कोणते आहेत ते माहित आहेत. मराठीचे किती आहेत ते माहित नाही, परंतु सांगितले आपण की 48 आहेत. 48 पैकी तुम्हाला ते पूर्ण माहित आहे का, नो. म्हणजे जी आपली मातृभाषा आहे त्या मातृभाषेमधलं बेसिक जे काही म्हटलं जात असतात ते बेसिक आपल्याला माहित नाही, परंतु जी आपली भाषा नाही मातृभाषा त्याचं बेसिक मधील लेटर जे काही म्हटलं जात असतात त्याची आपल्याला त्या लेटरची माहिती आहे. याचाच अर्थ भाषा कोणती जी आहे
बरोबर. म्हणजे इंग्रजी भाषा जे काही म्हटला जात असतात, शिकतो म्हणलं तर साहजिकच जे काही म्हटला जात असतात, आपण या ठिकाणी इंग्रजी भाषा जे काही म्हटला जात असतात ते चांगल्या पद्धतीने आपण शिकू शकतो, किंवा त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी जे काही म्हटला जात असतात त्या गोष्टी आपण शिकू शकतो. मग एवढं लक्षात आलं आपल्याला की इझी कोणता विषय आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहित आहेत तो विषय इझी, ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत तो विषय जो काही म्हटला जात असतो तो मात्र विषय हा कठीण जो काही म्हटला जात असतो कठीण म्हणून संबोधला गेलेला आहे. मी बोलतो मराठीतून म्हणजेच काय, मी मराठीतून बोलतो याचा अर्थ की मराठी भाषा जी काही म्हटला जात असतात ती बोलण्याकरता सोपी आहेत, लिहिण्याकरता सुद्धा सोपी आहेत, परंतु त्याच पद्धतीचं इंग्रजीमध्ये जे काही म्हटला जात असतात त्या इंग्रजीमध्ये जर आपल्याला विशिष्ट शब्द इंग्रजी भाषा जर शिकायची जर असेल तर इंग्रजी शिकणे म्हणजे नेमकं काय, इंग्रजी शिकणे म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला रीडिंग करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही म्हटलं जात असतात रायटिंग, स्पीकिंग जे काही म्हटलं जात असतात ते स्पीकिंग, आणि अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग जे काही म्हटलं जात असतात अंडरस्टँडिंग. इंग्रजी शिकणे म्हणजे काय तर वाचता यायला पाहिजे, रायटिंग, स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग जे काही म्हटलं जात असतात ती अंडरस्टँडिंग. आणि मग अशी रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि अंडरस्टँडिंग इंग्रजी भाषेमध्ये हे सगळं जे काही म्हटलं जात असतात त्या किती अल्फाबेटच्या माध्यमातून जर बनल्या गेलेलं असेल तर 26 अल्फाबेटच्या माध्यमातून. आणि मराठी भाषा बोलणे, वाचणे, लिहिणे जे काही म्हटलं जात असतात, समजणे जे काही म्हटलं जात असतात या सगळ्या गोष्टीची ऍक्शन होण्याकरता किती अल्फाबेटचा उपयोग जर केला जात असेल तर 48 अल्फाबेटचा उपयोग केला जात असतात. मग यामध्ये 48 आणि 26 च्या मधला जर फरक जर पाहतो म्हणलं तर हे लहान आहेत. म्हणजेच काय तर 26 अल्फाबेट शिकणं आपल्याला केव्हाही इझी आहे, परंतु त्याकरता दॅट इज एसेन्शियल्स वी हॅव टू द प्रॅक्टिस अँड रिवाइज. रिवाइज जे काही वारंवार जे काही म्हटलं जात असतात त्याचा आपल्याला सराव करावा लागेल. प्रॅक्टिस ज्याला म्हटला जात असतो तो सराव आपल्याला करावा लागेल. ऍट अ टाइम दॅट दिस आर टू द इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज विल बी बिकम इझी. तेव्हा कुठे हे आपोआपच इझी बनल्याशिवाय राहणार नाही. परंतु मात्र काही जे काही म्हटलं जात असतात, काही जे व्यक्ती असतात ते तटस्थ व्यक्ती असतात की नाही मला ते जमणारच नाहीत, अशा पद्धतीचे काही दोन पद्धतीचे असे व्यक्ती असतात की एक जमतो म्हणतो आणि दुसरा जमत नाही. म्हणजे त्याला तटस्थ व्यक्ती जे काही एक तटस्थ व्यक्ती मला आपल्या मनामध्ये भरल्या गेलेला आहे की नाही मला नाही जमणार नाही जमणार नाही जमणार. आणि ही रिंग जे काही म्हटलं जात असतात मनामध्ये पहिलीपासून जे काही म्हटलं जात असतात त्या पद्धतीचे आपण ती रिंग वाजवण्याचा प्रयत्न केला, पुन्हा पुन्हा ते घासण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आजची परिस्थिती अशी आहे की आपला इंग्रजीचा पाया जो काही म्हटला जात असतो, इंग्रजी विषय जो काही म्हटला जात असतो एकतर आपल्याला कठीण वाटतो किंवा मात्र त्याचा पाया जो काही म्हटला जात असतो तो पाया आपला मजबूत नाही. आणि मग कधीतरी आपण म्हणतो की सायन्स काय नाही घेतलं की नाही सर माझा इंग्रजीचा पाया कच्चा होता म्हणून मी सायन्स घेतलेलं नाही. मॅथचा पाया कच्चा होता असं म्हणत नाही, इंग्रजीचा पाया कच्चा होता कारण तिथे इंग्रजी आहे. आणि म्हणून आपले मित्रपरिवार जे काही गेलेले असेल सायन्सला गेलेले असेल तर त्यांचा पाया खूप मजबूत आहे अशातली गोष्ट नाही. परंतु मात्र त्यांनी एक ज्याला म्हणतो आपण कॉन्फिडन्स म्हणा एक हिंमत जे काही म्हटलं जात असतात ती हिंमत केली. मग कोणाच्या सहकार्याने केली ते त्यांना माहीत. परंतु मात्र खरी दाद तुम्हाला द्यावं लागेल कारण तुम्ही सुद्धा 75 वाले 70 वाले 80 वाले 82% वाले विद्यार्थी आहेत. आणि तुम्ही मात्र स्वतःच जे काही म्हटलं जात असतात स्वतःची विशिष्ट अशा पद्धतीची ज्याला म्हणतो कॅपेबिलिटी जे काही म्हटलं जात असतात ती ॲबिलिटी जी काही म्हटलं जात असतात ती ॲबिलिटी तुम्ही ओळखल्या गेलेली आहे. त्याच्यामुळे सहज जे काही म्हटलं जात असतात आपण जरी आर्टमध्ये जरी आल्या गेलेलं असेल तरी आमचा पाया सर कच्चा आहे नो. ज्याला समजते त्यालाच पर्सेंटेज पडल्या जात असतात, ज्याला समजत नाही तो नापास झाल्या गेलेला आहे. आणि तुम्ही सगळेच पास झाल्या गेलेले आहे याचा अर्थ मनातून हा विचार करा की सर आमचा इंग्रजीचा पाया कच्चा आहे. फक्त गरज जर कशाची असेल तर जे काही आपल्याकडे आहे
त्याला पुन्हा कशा पद्धतीने वाढवू शकू, आणि ते वाढवण्याकरता आपल्याला या विषयाकरता जास्तीत जास्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तेव्हाच कुठं मात्र तुम्हाला डिफिकल्ट असणारा विषय जो काही म्हटला जात असतो तो इझी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण पहिलेच उदाहरण दिलं गेलेलं आहे की गॅदरिंगच्या वेळेस एखादी जेव्हा आपण गाणं जेव्हा बसवतो तेव्हा सुरुवातीला सर होणार नाही, सर हे खूप कठीण आहे, सर अरे होणार नाही, हे खूप प्रॅक्टिस करावं लागेल. परंतु मात्र कालांतराने जशी तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा आपोआपच ते गाणं जे काही म्हटलं जात असतात ते इझी होऊन गेलेलं असतात, आणि पाहणारे सुद्धा अवाक होतात की अरे बापरे, एवढं मोठं कठीण गाणं, एवढ्या मोठ्या कठीण स्टेप यांनी कशा पद्धतीने इझी केल्या गेलेल्या असतात. ते कशाच्या भरोशावर? यस, तर प्रॅक्टिसच्या भरोशावरती ते इझी होत असतात. नाव आय होप दॅट तुम्ही सुद्धा मात्र त्या पद्धतीचं या विशिष्ट अशा इंग्रजीच्या विषयाकडे किंवा इंग्रजी भाषेकडे पाहण्याचा प्रयत्न करा. एक उदाहरण देतो आपण. इंग्रजी भाषा शिकायची आहे आणि मराठी भाषा शिकायची आहे, याच्यामध्ये फरक काय आहे? दोन. फॉर एक्झाम्पल, यू म्हणजे यस तू, यू म्हणजे तू, हा इंग्रजी भाषेमध्ये. मराठी मध्ये जे काही म्हटला जात असतात हा यू जो काही म्हटला जात असतो कोणत्या कोणत्या वेळेस वापरला जात असतो? तू, तुम्ही, तुझा, तुम्हाला, त्याच्यानंतर तुझ्या जे काही म्हटला जात असतात दॅट लाईक्स, हा यू, आणि हा तू, तुम्ही, तुझा, तुम्हाला. म्हणजे व्याकरणाचा विचार जर करतो म्हटलं तर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून हा तू जर वापरात असला, यू जर वापरात असला, इंग्रजीमध्ये फक्त हे 3 लेटरच वापरायचे असते. यू हा एकच वर्ड वापरायचा असतो. परंतु मराठीत जर असेल तर प्रत्येक वेळ तू, तुम्ही, तुझा, त्याच्यानंतर तुम्हाला, हे जे काही म्हटलं जात असतात असे वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी वापरावे लागते. तुम्ही तूच्या ठिकाणी तुझा जर वापरला गेलेला असेल तर त्या ठिकाणी रॉंग सुद्धा भेटू शकते. परंतु इथे इंग्रजीमध्ये तू, तुम्ही, तुझा, तुम्हाला करता जे काही म्हटला जात असतात, यू जो काही म्हटला जात असतो किंवा युवर जे काही म्हटला जात असतो, याच पद्धतीचा शब्दाचा उपयोग केला जात असतो. म्हणजेच शब्द संख्या कमी वापरावं लागते, इथे एकच वापरावं लागते. आणि त्याच करता दुसऱ्या लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये जर पाहतो म्हणलं तर त्याच शब्दाकरता मराठीत 4 शब्द वापरावं लागते. याचा अर्थ की विषय जर कोणता जर सोपी जर असेल तर मात्र या शिकण्याच्या माध्यमातून जर पाहतो म्हणलं तर इंग्रजी जे काही म्हटला जात असतात तो इंग्रजी, आणि म्हणून तुमच्या डोक्यामध्ये जे काही म्हटला जात असतात, जो काही पिके आमिर खान सारखं जे काही म्हटला जात असतात, जो काही खिळा जो काही टोचल्या गेलेला आहे ना भिंतीवर, ते चुकलं, भिंतीवर ठोक खिळा, तर तो खिळा जो काही म्हटला जात असतो तो खिळा डोक्यातून खिळा खुपसलेला तो एक एक जो काही म्हटला जात असतो तो आपल्याला कमी करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही तो खिळा काढण्याचा प्रयत्न करणार नाही, जोपर्यंत तो नकारात्मक विचार डोक्यातून काढण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी हा विषय जो काही म्हटला जात असतो तो कठीणच वाटणार आहे. असो, अशा हा इंग्लिश जे काही म्हटला जात असतात त्या इंग्लिशचा आपण विचार जर करतो म्हणलं तर अशा या इंग्लिशमध्ये एकूण किती अल्फाबेट्स आहेत? यस, 26 अँड डिवायडेड बाय 2. या 26 ला डिवायडेड कोणत्या याने केल्या गेलेल्या आहेत? 2 याने केल्या गेलेल्या आहेत. कोणत्या 2 गोष्टी? यस, नाउ कॉन्सोनंट आणि दुसरं वॉवेल्स. वॉवेल्स आता कॉन्सोनंट्स आणि वॉवेल्स यामध्ये जर पाहतो मला हिअर इज द 26 अल्फाबेट. या 26 ला कॉन्सोनंट्स किती आहेत? 21 अँड वॉवेल्स किती आहेत? 5. विच आर दीज वॉवेल्स? वॉवेल्स कोणते आहेत? जर आपण स्वर म्हटल्या गेलेले आहेत, स्वर म्हणून संबोधल्या गेलेल्या आहेत वॉवेल्स, आणि व्यंजने जे काही म्हटलं जात असतात तर हे ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर जे काही म्हटलं जात असतात ते इंग्रजीमध्ये. जगातील कुठलीही भाषा घ्या, जगातील कुठलीही भाषा घ्या तर प्रत्येक भाषेमध्ये स्वर वॉवेल्स हे ठेवल्या गेलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मराठीची वॉवेल्स कोणते आहेत? मराठीची वॉवेल्स जर कोणते जर असेल तर आपण पाहिलं अ पासून अ, आ, ई, मोठी ई, उ, लहान उ, ए, ओ, औ, आ, हे जे काही म्हटलं जात असतात हे मराठीचे आहेत.
मग इतर जगातील कोणतीही भाषा घ्या, त्या प्रत्येक भाषेमध्ये स्वर आहेत, वॉवेल्स आहेत, आणि वॉवेल्स शिवाय जे काही म्हटला जात असतात, कोणताच शब्द जो काही म्हटला जात असतो, तुमचा वर्ड जो काही म्हटला जात असतो, तो वर्ड मात्र या ठिकाणी तयार होऊ शकतच नाही. फॉर एक्झाम्पल जे काही म्हटला जात असतात की हे जे काही आहेत 26, हे 26 काय आहे? यस, दिस इज द अल्फाबेट, नॉट बेट्स. यस, यस लावायचा नाही, अल्फाबेट आहे ते वाले. आणि म्हणून नाहीतर बा एकापेक्षा जास्त आहे सर आणि मग अल्फाबेटला अल्फाबेट्स यस लावायचा, तर त्याला यस लागत नाही. दिस इज द अल्फाबेट, इज द 26 आहेत. आणि अशा या 26 मध्ये जे काही म्हटला जात असतात, नाव दिस आर टू द अल्फाबेट्स, इट इज कॉल्ड टू बी द लेटर. त्याला म्हटलं गेलेलं आहे लेटर. लेटर जे काही म्हटला जात असतात, याच लेटर जे काही म्हटला जात असतात, यामध्ये सुद्धा 26 म्हणजे अल्फाबेट म्हणजे नेमकं काय, तर लेटर आहे. या लेटर पासून म्हणजे ए टू झेड पासून काय जर बनत असेल तर यस, दिस इज द वर्ड. शब्द जो काही म्हटला जात असतो तो शब्द बनत असतो. आणि असे शब्द जे काही म्हटला जात असतात, असे शब्द आपण जगाचा विचार जर करतो म्हणलं, जगातील कोणतीही भाषा जर शिकायची असेल तर या ओवेलची आपल्याला गरज आहे, कॉन्सोनंटची गरज आहे. आणि मग या ओवेल आणि कॉन्सोनंटच्या माध्यमातून काय जर बनत असेल तर वर्ड बनत, शब्द बनत. आणि असे शब्द इंग्रजी भाषा शिकण्याकरता जवळपास जर पाहतो म्हणलं तर 5 लाख. मग तुम्ही म्हणाल की सर 5 लाख शब्द आणि ते कशा पद्धतीनं पाठ करायचे, एवढे पाठ जर करतो म्हटलं तर सहज जे काही म्हटलं जात असतात ते इम्पॉसिबल आहे. हा इम्पॉसिबल शब्द मला काय म्हणायचं आहे की 5 लाख शब्द, आणि म्हणून 5 लाख शब्द आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही इंग्रजीचा विचार जो काही म्हटला जात असा मनातून सोडून दिल्या गेलेले आहेत. आतापर्यंत आपल्या टीचरच्या माध्यमातून जर पाहतो म्हणलं की इंग्रजीचे शब्द जर किती जर आहेत, शिकायचं जर झालं सर मला बोलायचं आहे, मला लिहायचं आहे, मला वाचायचं आहे इंग्रजी, आणि मला इंग्रजी बोलता लिहिता वाचता आलं पाहिजे, मला शिकायचं आहे. तर आपल्या सरांनी आपल्याला सांगितलं की इंग्रजी शिकण्याकरता कमीत कमी जगामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस प्रश्न जर विचारला गेला असेल तर जगामध्ये किती शब्द लागेल सर, तर सरांनी सांगितलं गेलं आहे 5 लाख. आणि 5 लाख जेव्हा सांगितलं तेव्हाच जे काही म्हटलं जात असतात, मनामध्ये आपण शंका निर्माण झाली की 5 लाख शब्द आपल्या लक्षात राहणार का, नाही राहणार. नकारात्मक विचार. परंतु हे 5 लाख शब्दाचे आपल्याला लिहिणे वाचणे जे काही म्हटला जात असतात, रीडिंग जे काही म्हटला जात असतात, स्पीकिंग जे काही म्हटला जात असतात, रायटिंग जे काही म्हटला जात असतात, अंडरस्टँडिंग जे काही म्हटला जात असतात, हे करण्याकरता आपल्याला 5 लाख शब्द आहे, परंतु आपल्याला ते गरज नाही. मग आपण दुसऱ्या माध्यमातून जर विचार जर करतो म्हणलं, एक स्टँडर्ड डिक्शनरी म्हणून येत असतात. स्टँडर्ड डिक्शनरी जी नवनीतची आहे. या नवनीतच्या डिक्शनरीमध्ये जर पाहतो म्हणलं तर एकूण शब्द साठा जर किती जर असेल तर कमीत कमी याच्यामध्ये जे काही म्हटलं जात असतात 50,000 50,000 वर्ड्स आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर हे स्टँडर्ड डिक्शनरी नवनीतची जर आपण घेतली तर 50,000 शब्द पाठ होईल का आपले, नाही, ते सुद्धा आपल्याला कठीण आहे. त्याच्यानंतर जर पाहतो म्हणून दुसरी डिक्शनरी जी काही म्हटलं जात असतात, एक ऍडव्हान्स डिक्शनरी आहे. ऍडव्हान्स लर्नर म्हणून आहे एक डिक्शनरी, लर्नर. ऑक्सफोर्ड डिक्शनरी जी इंग्लिश टू इंग्लिश आहे. याच्यामध्ये जर पाहतो म्हणलं तर 75,000 जवळपास शब्द आहेत. 75,000 शब्द आपले पाठ होईल का, हा सुद्धा एक प्रश्न जो काय म्हटला जात असतो आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो, म्हणजेच आपल्याकरता कठीण आहे. पुन्हा जर पाहतो म्हटलं तर एक पॉकेट डिक्शनरी येत असतात. पॉकेट डिक्शनरी, या पॉकेट डिक्शनरीचा जर विचार जर करतो म्हटलं तर याच्यामध्ये कमीत कमी जे काही म्हटला जात असतात 10,000 शब्द असतात. ती नेहमी आपण कुठे आपल्या खिशामध्ये वापरू शकतो, त्याला पॉकेट डिक्शनरी म्हटलं गेलं आहे. त्याच्यापेक्षा जर पाहतो म्हणलं तर पुन्हा मिनी पॉकेट डिक्शनरी येते. या मिनी पॉकेट डिक्शनरी मध्ये जर पाहतो म्हणलं तर कमीत कमी शब्द जे काही म्हटला जात असतात 3 ते 5,000 शब्द जे काही म्हटला जात असतात, 3 ते 5,000 शब्दांचा या ठिकाणी
उपयोग होत असतो आणि आपल्याला रीडिंग, स्पीकिंग, रायटिंग अँड अंडरस्टँडिंग हे जर करायचं जर असेल तर या एवढ्या शब्दाची गरज आहे. 3 ते 5,000 शब्द जे काही म्हटला जात असतात ते 3 ते 5,000 शब्द. मग 3 ते 5,000 शब्द जे काही म्हटला जात असतात त्या शब्दाचा आपण विचार जर करतो म्हणलं तर त्याच्यातले जे काही म्हटला जात असतात कमीत कमी 3 ते 5,000 शब्दामधलाचा विचार जर करतो म्हणलं तर आतापर्यंत तुम्ही जे काही पहिली पासून तर 5वी पर्यंत जे काही इंग्रजी जे काही तुम्ही शिकल्या गेलेल्या आहात त्या इंग्रजीचा जर विचार जर करतो म्हणलं तर 3 ते 5,000 शब्दापैकी कमीत कमी जे काही म्हटला जात असतात तुम्ही 800 ते 1000 शब्द जे काही म्हटला जात असतात ते 800 ते 1000 शब्द तुम्ही मात्र आतापर्यंत शिकल्या गेलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थी जे काही म्हटला जात असतात जर आपण त्याला विचारतो म्हटलं तर सहज तुम्हाला नोंद जर करायला जर लावली तर तुम्ही 800 ते 1000 शब्द जे काही म्हटला जात असतात ते 800 ते 1000 शब्द तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. परंतु हे 800 ते 1000 शब्द जे काही म्हटला जात असतात ते लक्षात ठेवण्याकरता आपल्याला 2 गोष्टीची गरज आहे. एक टाइम देणे त्याला आणि दुसरं जे काही म्हटला जात असतात फोकस जे काही म्हटला जात असतात ते फोकस. आपण जे काही कार्य करतो त्याच्यावरती फोकस असायला पाहिजे, त्याच्यावरती लक्ष असायला पाहिजे प्रत्येक वेळेला की आपण काय करून राहिल्या गेलो आपल्याला काय करायचं आहे. आणि फोकस ठेवत असताना आपल्याला दुसरी गोष्ट टाइम वेळ देणे आवश्यक आहे. वेळ देत असताना जे काही म्हटला जात असे या 2 गोष्टी फोकस आणि टाइम आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट डेडिकेशन समर्पण जे काही म्हटला जात असतात ते समर्पण. म्हणजे इंग्रजी भाषा जर आपल्याला शिकायचं जर असेल तर या 3 गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. आपल्याला ती भाषा शिकायची आहे, आपल्याला ग्रामर शिकायचं आहे इंग्रजीचं, आपले प्रश्न जे काही असेल इंग्रजीचे ते प्रश्न आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करायचे आहे. तर त्याच्याकरता त्या इंग्रजीवर आपलं फोकस असलं पाहिजे. फोकस असताना मात्र त्याला त्याकरता आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि जेव्हा तुम्ही वेळ जेव्हा द्याल तेव्हा वेळेसोबतच तुम्हाला डेडिकेशन समर्पण करायचं आहे. दॅट इज फॉर द सॅक्रिफाईस ज्याला आपण म्हणू. सॅक्रिफाईस त्याग. आता तुम्ही म्हणता त्याग कोणता तर यस काहीतरी करायचं आहे तर काहीतरी गोष्टीचा त्याग करावा लागेल. फॉर एक्झाम्पल समर्पण म्हणजे काय तर ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये महत्वाच्या नाहीत. फॉर एक्झाम्पल टीव्ही पाहणे. आता आपण कोरोनाचा काळ पाहायला गेलेला आहे. मला एक सांगा की दरवर्षी आपण कुठे ना कुठे फिरायला जात होतो. कुठे ना कुठे आते बहीण मामे भाऊ जे काही म्हटला जात तसा चुलत बहीण अमकी बहीण तमकी बहीण अमका भाऊ तमका भाऊ याचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये आपण जात होतो. परंतु मात्र या वर्षीचा विचार जर करतो म्हणलं तर मार्च पासून जो काही हा पिरियड कोविड-19 कोरोनाचा जो काही चालू झाला गेलेला आहे तो आजपर्यंत यामध्ये एखादी लग्न जरी असल तरी आपण गेलं नाही. लग्न राहून गेलं तुमचं. एखादी जे काही म्हटला जात असतात एखादी गोष्ट जर तुम्हाला जर मिळायला गेलेली नसल तर काही फरक पडला तुमच्या. तुम्ही जिवंत आहेत, आपण चालता बोलता आपण बरोबर योग्य. मग तीच गोष्ट काही गोष्टी जे काही म्हटल्या जात असतात की आपल्याला जीवावर जेव्हा जे काही म्हटला जात असतात ते बेतून राहिल्या गेलेलं होतं. कोरोना हा आपल्या जीवाला धोकादायक होऊन राहिला गेलेला होता आणि म्हणून आपण ज्या ठिकाणी बसून राहायचा त्याच ठिकाणी बसलो, बाहेर निघालो नाही. म्हणजेच काय तर तुम्ही त्या गोष्टीचा त्याग केला. ती गोष्ट मिळवण्याकरता काय मिळवण्याकरता जीव मिळवण्याकरता जीव वाचवण्याकरता. आणि मग जीव वाचल्या गेलेला आहे. मग असा जर जीव जर तुम्हाला जर भेटला गेलेला असेल तो जो जीव वाचला त्या जीवाचं काहीतरी विशिष्ट अशा पद्धतीचं देणं जे काही म्हटलं जात असतात ते देणं सुद्धा आहे. ती कृती सुद्धा त्या जीवाच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. आणि म्हणून ती कृती करण्याकरता आपल्याला विशिष्ट डेडिकेशन करणे आवश्यक आहे, समर्पण देणे आवश्यक आहे, वेळ देणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी आपल्या जीवनात महत्वाच्या नाही त्या गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा आहे. तरच जे काही म्हटला जात असतात आपण इंग्रजी जे काही म्हटला जात असतात ते इंग्रजी आपण शिकू शकतो. प्रश्न निर्माण झाला गेलेला असेल की सर 800 ते 1000 शब्द जे काही म्हटला जात असतात ते 800 ते 1000 शब्द आपण लक्षात कसे ठेवायचे. आता हे लक्षात ठेवण्याकरता जे काही म्हटला जात असतात की विशिष्ट अशा पद्धतीचं विषय जे काही म्हटला जात असतात. जसं फॉर एक्झाम्पल मराठी विषय जो काही म्हटला जात असतो आणि इंग्रजी विषय या इंग्रजीचा मराठीचा विचार जर करतो म्हणलं तर या दोन्ही विषयामध्ये नियम जे काही म्हटला जात असतात ते नियम बनल्या गेलेले आहेत. परंतु मात्र नियमाच्या बाहेर जे काही म्हटला जात असतात
नियमाच्या बाहेर जे काही म्हटला जात असतात, हा इंग्लिश विषय जो काही म्हटला जात असतो तो जात नाही. कधी कधी एखादी मराठी विषय नियमाच्या बाहेर जाईल, परंतु मात्र इंग्रजी विषय तो नियमाला धरूनच जे काही म्हटला जात असतात त्याचा उपयोग आपल्याला करायचा असतो. आणि म्हणून इंग्रजीमध्ये जे काही आपले ग्रामर असते त्या ग्रामरमध्ये जे काही नियम जे काही दिले गेलेले असेल त्या नियमाचा आपल्याला नित्य नियमाने आपल्याला उपयोग त्या ठिकाणी करायचा असतो. आता हे 800 ते 1000 शब्द जे काही म्हटला जात असतात, सर हे 800 ते 1000 शब्द म्हणजे आपण बघा 5 लाखावरून मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला 5 लाख, त्याच्यानंतर आपण 75,000 वर आलो, 1000 वर आलो, त्याच्यानंतर 50,000 वर आलो, 50,000 नंतर 15,000 वर आलो, 15,000 नंतर 10,000 वर आलो, 10,000 नंतर आपण 3 to 5 आलो, 1000 आलो, आणि 3 ते 5,000 नंतर आपण आलो 800 ते 1000 शब्द. कशा करता? यस, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, अंडरस्टँडिंग. जे काही लिहिणे, वाचणे, बोलणे जे काही म्हटलं जातं, समजणे जे काही म्हटलं जात असतात, समोरचा व्यक्ती काय बोलून राहिला ते समजण्याकरता जे काही म्हटलं जात असतात, समोरच्या व्यक्तीसोबत बोलण्याकरता जे काही म्हटलं जात असतात, मी सांगितलेलं जे काही म्हटलं जात असतात ते लिहिण्याकरता, रायटिंग करण्याकरता, आणि तुमच्या समोर असणारं पुस्तक रीडिंग करण्याकरता जे काही म्हटलं जात असतात, आपल्याला गरज जर असेल तर ते 800 ते 1000 वर्ड्स. मग अशा 800 ते 1000 वर्ड जे काही म्हटलं जात असतात ते कशा पद्धतीनं शिकायचे, तर ते शिकण्याकरता जे काही म्हटलं जात असतात अशा या 5 लाख शब्द म्हणा, 75,000 म्हणा, 50,000, 15, 10, 3 ते 5 किंवा 8 to 1000 जे काही म्हटलं जात असत, हे जे शब्द जे काही म्हटलं ते शब्द जर आपल्याला शिकायचे असेल तर प्रत्येक विशिष्ट अशा पद्धतीच्या शब्दाचं एक कार्य बनल्या गेलेलं आहे, एक कार्य. आणि ते कार्य जे काही म्हटलं जात असतात विशिष्ट अशा पद्धतीचे जे काही शब्द जे काही आपल्याला जे काही शिकायचे मग ते कोणते असो, 5 लाख असो, 75 असो, 50, 15, 10, 3 ते 5,000 असो किंवा 800 ते 1000 शब्द असो, हे जे काही आपल्याला शिकायचं असं त्या शब्दाला शिकण्याकरता त्याची विभागणी जर करतो म्हणलं तर एकूण 8 विभागामध्ये ते शब्द तयार झाले गेलेले आहेत. जर फॉर एक्झाम्पल हे 800 वर्ड्स आहेत किंवा 1000 वर्ड्स आहेत. आता हे 800 किंवा 1000 वर्ड्स जर आपल्याला शिकायचे जर असेल तर किती भागामध्ये? 8 भागामध्ये. दिस इज द फंक्शन म्हणजे कार्य. हे 800 ते 1000 शब्द म्हणा किंवा हे 5 लाख शब्द किती भागामध्ये विभागणी केल्या गेलेली आहे? त्याची 8 भागामध्ये. यस, 2, 4, 6 आणि 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 या 8 भागाच्या माध्यमातून आपल्याला 800 ते 1000 शब्द जे काही म्हटला जात असतात ते 1000 शब्द आपल्याला त्या ठिकाणी शिकायचं आहे. आणि मग हे 8 भाग जर कोणते जर असेल तर यस, फर्स्ट इज द नाउन, सेकंड इज द प्रोनाउन, थर्ड इज द वर्ब, फोर्थ इज द adverb, fifth adjective, your sixth conjunction, preposition, and now the interjection. Yes, these are to the 5 lakhs or to 800 to 1000 words. We have to the want learn that. आपल्याला शिकायची आहे आणि शिकण्याकरता जे काही म्हटलं जात असतात इझिली जर पाहतो म्हणलं तर प्रत्येक शब्दाचं एक कार्य बनल्या गेलेलं आहे. आणि हे प्रत्येक 5 लाख ते 1000 शब्द, 800 शब्द जे काही म्हटलं आहे किती भागामध्ये विभागण्या केल्या गेलेल्या असतात तर त्याची 8 भागामध्ये विभागणी केल्या गेलेली आहे. आणि ते 8 भाग जर कोणते जर असेल तर ते आहेत धिस इज अँड इट इज कॉल्ड टू द यस पार्ट ऑफ स्पीच. गुड, पार्ट ऑफ स्पीच म्हणून त्याला ओळखल्या जात असतात. आता हे असे जेवढे काही शब्द आहेत पार्ट ऑफ स्पीच जे काही म्हटलं जात असतात, नाउन असो, प्रोनाउन असो, वर्ब असो, ऍडवर्ब असो, ऍडजेक्टिव्ह असो, कंजक्शन असो, प्रिपोजिशन असो, इंटरजेक्शन असो, या झाले 8.
1 2 3 4 5 6 7 8 8 झाल्या गेलेले आहे. हे आठही प्रकार जे काही म्हटला जात असतात, पार्ट ऑफ स्पीच जे काही म्हटला जात असतात, ते शिकण्याकरता जे काही म्हटला जात असतात, आपल्याला विशिष्ट अशा कशाची जर गरज जर असेल तर या इंग्रजी शब्दाची, आणि हे इंग्रजी शब्द जर कुठून जर निर्माण जर होत असेल तर दिस इज द पुन्हा अल्फाबेट मीन्स ए टू झेड. या ए टू झेड पासून बनत असतो वर्ड, शब्द, आणि हा शब्द बनल्यानंतर जे काही म्हटला जात असतो या शब्दापासून बनत असतो सेंटेन्स. आणि हे सेंटेन्स जे काही म्हटला जात असतात ते सेंटेन्स बनवण्याकरिता जे काही म्हटला जात असतात, आपल्याला दोन गोष्टीची गरज आहे. एक, दिस इज द सब्जेक्ट अँड नाउ हिअर द प्रेडिकेट. या प्रेडिकेट मध्ये जे काही म्हटला जात असतात, पुन्हा आपल्याला दोन गोष्टी येत असतात, वर्ब, ऑब्जेक्ट, अँड ऑल्सो फॉर द कॉम्प्लिमेंट ज्याला म्हटला जात असतात. त्याची गरज तर भाषा वर्ड बनला गेलेला आहे. वर्ड पासून सेंटेन्स बनला जात असतात, आणि सेंटेन्स जर पाहतो तर त्याच्यामध्ये दोन भाग असतात, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आपल्याला आवश्यक आहे. प्रेडिकेट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये सुद्धा दिल्या गेले वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटरी. आता सब्जेक्ट जे काही म्हटलं जातं, फॉर एक्झाम्पल आपण आय घेऊ. आय नंतर आपल्याला वाक्य करायचं आहे. वाक्य करायचं आहे म्हणजेच काय आलं, वर्ब आल्या गेलेला आहे. वर्ब लागते. इट दॅट, बऱ्याचशा गोष्टी आपण खातो. सेंटेन्स आपल्याला आपोआप बनत असतात. व्हेन वी हॅव टू द आस्क टू वर्ब. वर्बला जेव्हा आपण आस्क क्वेश्चन जेव्हा विचारण्याचा प्रयत्न करत असतो, इट कोणते, फॉर एक्झाम्पल नाउ न्यू वर्ब इज द प्ले. व्हॉट प्ले, त्याला प्रश्न विचारा क्रियापदाला. व्हॉट प्ले, यस क्रिकेट प्ले. वाटणे प्रश्न जेव्हा विचारण्याचा प्रयत्न करत असतो, ॲट अ टाइम वी हॅव टू द डेफिनेटली फाउंड द ऑब्जेक्ट दॅट. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला त्या बेसिक ऑफ लँग्वेजच्या माध्यमातून म्हणा, ग्रामरच्या माध्यमातून जे काही म्हटलं जात असतात, त्या आपल्याला त्या ठिकाणी शिकायच्या आहेत. आपण या ठिकाणी these are to the 8 part of speech. या ठिकाणी हा भाग जो काही म्हटला जात असतो आपण सोडून जाऊन राहिलो, इथे थांबवून राहिलो. उद्याला जो काही नवीन जो काही व्हिडिओ येईल तो व्हिडिओ याच्या समोर जाईल. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू अस, दॅट्स वी हॅव रीडिंग, स्पीकिंग,
अंडरस्टँडिंग अँड रायटिंग जे काही म्हटलं जात असतं, हे जर करायचं असेल इंग्रजीमध्ये वाचायचं आहे, स्पीकिंग करायचं आहे, बोलायचं आहे, रायटिंग लिहायचं आहे आणि अंडरस्टँडिंग समजून घ्यायचं आहे दुसऱ्यांचं म्हणणं. So that is the essentials we have to the know that part of speech means these are to the 5 lakh to 8 to 1000 800 to 1000 5 लाखापासून तर 800 ते 1000 शब्द जर आपल्याला लक्षात जर ठेवायचे असेल तर दिस इज फॉर टू द पार्ट ऑफ स्पीच वी हॅव टू द इम्पॉर्टंट टू अस दॅट. तर या पद्धतीनं मला वाटते काही ज्या गोष्टी असेल त्या गोष्टी तुम्हाला आठवल्या गेलेल्या असेल आणि आता तुम्हाला आठवलं की आपल्याला काय करणे आवश्यक आहे. तर दॅट इज फॉर टू द रिवाइज. पुन्हा जे काही आपल्याकडे असेल ते प्रत्येक वर्षी त्याला वाचत राहावं लागते, प्रत्येक वर्षी त्याचा अभ्यास करत राहावं लागते. 5वी मध्ये आपण शिकलो, 6वी मध्ये त्याचा झाला नाही, 7वी मध्ये झाला नाही, 8वीत झाला की नाही, 9वीत झाला की नाही, 10वीत झाला का नाही, 11वीत होणार आहे की नाही आहे. परंतु मात्र मला याची गरज जाणवली, मला याची गरज भासली की हे शिकणे आवश्यक आहे. कारण आपल्याला ग्रामर शिकायचं आहे आणि ग्रामर शिकण्याकरता या ज्या काही गोष्टी आहे पार्ट ऑफ स्पीच मधल्या, त्या पार्ट ऑफ स्पीच मधल्या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. असो, थँक्यू. जरा पुन्हा नवीन असं टॉपिक घेऊन आपल्यापर्यंत आपण येण्याचा प्रयत्न करू. ज्या काही इथे नोट्स काढल्या गेलेल्या असत नसेल काढल्या तर वारंवार त्या नोट्सला आपण वाचण्याचा प्रयत्न करू, पाहण्याचा व्हिडिओला पाहून जर आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो तरी चालेल. पण त्याच्यात तेवढं काही लिहिण्याची काही आवश्यकता नव्हती. त्याच्यामध्ये अल्फाबेट्स किती आहे ते आपल्याला माहित आहे. पार्ट ऑफ द स्पीच काय आहे ते आपण उद्यापासून पुन्हा ते चालू करणार आहोत. आपल्याला आपोआपच पार्ट ऑफ स्पीचची स्पेलिंग काय आहे, कशाला काय म्हटलं जात असं ते उद्या शिकायला भेटणार आहे. ओके, धन्यवाद.